नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञानयात्री भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र या विषयावर चर्चा करणार आहोत. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात असे. त्यांनी क्षेपणास्त्र व अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो येथे काम केले होते. तामिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम या तीर्थस्थानी एका अत्यंत गरीब कुटुंबात डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिनांक 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्यांचे वडील जैनुल आब्दीन होडी चालवत असत. प्रवाशांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर ने-आण करण्याचे काम ते करत असत. ही होडी कलाम 6 वर्षाचे असताना वडिलांच्या मित्राने व वडील जैनुल आब्दीन यांनी स्वतः बांधली होती. तांत्रिक शिक्षण मिळण्याची ही कलाम यांची पहिली वेळ. आई आशी अम्मा ही एक साधीसुधी धर्मपरायण संवेदनशील गृहिणी होती. तिच्या या स्वभावामुळे डॉक्टर कलाम यांचे व्यक्तिमत्व निगर्वी आणि अत्यंत साधेसुधे झाले. कलाम 5व्या इयत्तेत शिकत असताना रामेश्वरच्या शाळेत रामेश्वरम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचा मुलगा रामनाथ शास्त्री व कलाम पुढे एकाच बाकावर बसत असत. शाळेत आलेल्या नवीन शिक्षकांनी मुसलमान मुलांना पुढे पाहून उठविले आणि मागे बसविले. रामनाथ शास्त्री सुद्धा त्यांच्याजवळ हळूच जाऊन बसले. हे जेव्हा रामनाथांच्या वडिलांना समजले तेव्हा त्यांनी शिक्षकांना बोलवून या लहान निरागस मुलांच्या मनात असे धार्मिक विषमतेचे विष पेरू नये असे सांगितले. डॉक्टर कलाम यांनी आपल्या चरित्रात लिहिले आहे की रामेश्वरम वासियांना आपल्या धर्माबद्दल आस्था आहेच आणि त्याचबरोबर दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी त्यांचा व्यवहार सद्भावनेचा असतो. रामेश्वरम हे सांप्रदायिक सौहार्दाचे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर कलाम पुढच्या विज्ञानाच्या अभ्यासासाठी रामनाथपुरमच्या श्वार्ट्झ हायस्कूलमध्ये दाखल झाले. तेथील विज्ञानाचे शिक्षक एयादुरे सोलोमन यांच्या विचारांचा कलामावर खूपच परिणाम झाला. जीवनात यशस्वी होण्यासाठी इच्छा, विश्वास आणि आस्था या तिन्ही गोष्टी खूपच आवश्यक असतात असे सोलोमन यांचे मत होते. त्यांच्यामुळेच आकाशात उडण्याची प्रबळ इच्छाशक्ती कलामामध्ये जागली व त्यांचा आत्मविश्वास वाढला. एयादुरे सोलोमन या शिक्षकामुळे कलामांना प्रेरणा मिळाली की आयुष्यात निश्चित धोरणानुसार जे हवे ते नक्कीच मिळवता येऊ शकेल. इसवी सन 1950 मध्ये डॉक्टर कलाम तिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. तिथल्या 4 वर्षाच्या काळात दुसऱ्यांना काही देण्याची भावना त्यांच्या मनात ठासून भरली. कारण तिथले बहुतेक प्राध्यापक कांची परमाचार्यांचे भक्त होते. इथेच त्यांची इंग्रजी साहित्याची आवड वाढली. सामान्यतः वैज्ञानिक नास्तिक असतात, पण डॉक्टर कलाम म्हणतात की त्यांनी अत्यंत सूक्ष्म कणांनी बनलेल्या तत्वांचा अभ्यास केला. या कणांचा नष्ट होण्याची प्रक्रिया जाणून घेतली. तेव्हा ईश्वरी सत्तेवरचा त्यांचा विश्वास वाढू लागला. सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी BSc डिग्री घेतली. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी मद्रासच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कलाम सामील झाले. त्यावेळेला तिथल्या महागड्या शिक्षणासाठी त्यांची बहीण जोहाक यांनी स्वतःचे दागिने विकून त्यांना मदत केली. त्या संस्थेतील एका विज्ञान विभागाने त्यांना खूपच आकर्षित केले. इथल्या शेवटच्या वर्षात त्यांना मध्यम दुरीवर मार्गक्रमण करणाऱ्या विमानाचे डिझाईन बनवायचे होते. हे काम त्यांनी दिलेल्या वेळेच्या आतच पूर्ण केले. तिथल्या प्राध्यापक श्रीनिवास यांनी डॉक्टर कलामांना खूपच प्रोत्साहन केले. सन 1960 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवी घेतल्यानंतर अब्दुल कलाम हे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसचे सदस्य झाले आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो भारत सरकारद्वारे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले. त्यांनी एक लहान हावरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या कारकिर्दीत सुरुवात केली.
कलाम हे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन समिती या संस्थेचे सदस्य होते. सन 1969 मध्ये अब्दुल कलाम यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोमध्ये बदली करण्यात आली. इस्रो येथे अब्दुल कलाम हे भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन म्हणजे SLV-3 याचे प्रकल्प संचालक होते. जुलै 1980 मध्ये अब्दुल कलाम यांनी रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या तैनात केली. अब्दुल कलाम यांनी पहिल्यांदा सन 1965 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOचे येथे स्वतंत्रपणे विस्तारित रॉकेट प्रकल्पावर काम सुरू केले. सन 1969 मध्ये कलाम यांना सरकारची मान्यता मिळाली आणि त्यांनी अधिक अभियंते समाविष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचा विस्तार केला. सन 1963 ते सन 1964 मध्ये अब्दुल कलाम यांनी नासाच्या व्हर्जिनियामधील हॅम्प्टन येथील लँगली संशोधन केंद्र, ग्रीन बेल्ट, मेरीलँडमधील गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर आणि वॉलॉप्स फ्लाईट सुविधा केंद्र या विविध केंद्रांना भेटी दिल्या. सन 1970 आणि 1990च्या दरम्यान अब्दुल कलाम यांनी पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजे PSLV आणि SLV-3 हे प्रकल्प विकसित करण्यात यशस्वी ठरले. अब्दुल कलाम यांना रामण्णा यांनी TBRLचे प्रतिनिधी म्हणून स्माइलिंग बुद्धा या देशातील पहिल्या अणु चाचणीचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले होते. सन 1970च्या दशकात कलाम यांनी प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलियंट या दोन प्रकल्पांचेही दिग्दर्शन केले, ज्यात यशस्वी SLV प्रोग्रामच्या तंत्रज्ञानातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अब्दुल कलाम यांच्या संचालकपदाखाली त्यांच्या विवेकाधिकाराद्वारे एरोस्पेस प्रकल्पासाठी निधी वाटप केली होती. अब्दुल कलाम यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला या वर्गीकृत एरोस्पेस प्रकल्पाचे खरे स्वरूप लपवण्यास पटवून देण्याची अविभाज्य भूमिका बजावली होती. त्यांच्या संशोधन आणि शैक्षणिक नेतृत्वामुळे सन 1980च्या दशकात मोठी प्रतिष्ठा मिळाली, ज्यामुळे सरकारला त्यांच्या संचालक पदाखाली प्रगत क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू करण्यात प्रवृत्त केले. अब्दुल कलाम संरक्षण मंत्र्यांचे धातुशास्त्रज्ञ, वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर VS अरुणाचलम आणि तत्कालीन संरक्षण मंत्री R वेंकटरमण यांनी एकापाठोपाठ एक नियोजित क्षेपणास्त्रे घेण्याऐवजी एकाच वेळी क्षेपणास्त्रांचा थरकाप विकसित करण्याच्या प्रस्तावावर काम केले. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम या नावाच्या मिशनसाठी 3.88 अब्ज रुपये वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवण्यात R वेंकटरमण यांचा मोलाचा वाटा होता. अब्दुल कलाम यांनी KR नारायणन यांच्यानंतर भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ दिनांक 25 जुलै 2002 ते दिनांक 25 जुलै 2007 असा होता. 10 जून 2002 रोजी त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजे NDA यांनी राष्ट्रपती पदासाठी कलाम यांना नामनिर्देशित केले. त्यांच्या राष्ट्रपतीच्या कार्यकाळात त्यांना जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जात असे. कलामांचे जीवन भारतीयासाठी प्रेरणादायी पथदर्शकच आहे. विज्ञानयात्री भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सन 1998 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान आणि साक्षरतेचा प्रसार करणे यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी विज्ञानयात्री डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. दिनांक 27 जुलै 2015 रोजी विज्ञानयात्री भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे शिलाँग येथे भारतीय शस्त्र व्यवस्थापन शिलाँग येथे पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले होते. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटू लागले, परंतु थोडे विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले. संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता व्याख्यान देताना ते स्टेजवरून कोसळले. त्यांना जवळच्या बेतनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना ICU युनिटमध्ये ठेवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्यांची नाडी पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनाची इतर चिन्हे नाही दिसल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.